बाई आता लग्नाची तारीख पार जवळ आली, 8 दिवसावर लग्न झालं. किती नुसतं काम करून 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 नको नको वाटायला लागलं. बरं झालं त्या कलरच्या कुरड्या बिरड्या रुखुताचं सगळं पॅक करून ठेवलं. पोरीची जेवढी हाऊस होती तेवढी पूर्ण करायची, काही असो का नसो. आपल्याला काही नाही उरलं चालन, पण पोरीला काही नवऱ्याच्या घरी गेल्यावर कोणी म्हटलं नाही पाहिजे का तुझ्या आई बापानी काही कमी पडू दिलं म्हणून. अरे देवा, राहिलच ते साखरेचे भांडे बनवायचे राहिले, तुळसन ते सांगावं लागन. आणि आपल्याला चूल बी आणायची राहिली. आता हे तिचा चुलता आला का तेव्हा त्यांना सांगते का ते चूल घेऊन या म्हणून. अहो बरं झालं आले का वहिनी. अहो मी असं म्हणत होते बोला का आपल्या शिल्पाच्या लग्नामध्ये ते रुखुदामध्ये चूल द्यावं लागते ना. मग आता ते बाय माणसाचं काय माहिती काय द्यावं मी लागतं. सगळं करून आणलं. ते रुखुदामध्ये साखरेचे भांडे आणि चूल राहिली बघा. अच्छा साखरेचे भांडे सांगते मी कोणाला तरी करायला, पण ते चुलीचं घेऊन या, छोटी चूल घेऊन या पूजा करायला. बरं बरं काय काय आणायचंय ना वहिनी, यादी तयार करायची, ध्यानात नाही राहत. तेच ना, पण ते लक्षातच म्हणतात ना नाही कार्याचं राहिलं माणूस येडं राहतं, खरोखर येडं होऊन जातं पार. खरंच आहे. पण आपण येडं नाही व्हायचं, आपण शहाणे माणसं आहे, व्यवस्थित कवी ना, जरी गरीब असलो ना पण कार्य असं ठासून करायचंय आपल्याला. खरंच ना. आता मी हॉलवाल्याकडे जाऊन आलो. हा त्याचे पैसे दिलेत ना आपण. सांगतो ना, इतके फुल सीजन चालू आहे ना, आता माझा अंदाज होता 25-30 हजारामध्ये भेटल. अहो तो 1,10,000 म्हटलं त्या दिवशी, कस का 25-30 मध्ये दिन तो. तेच ना, तुम्ही म्हणता तो लाख रुपयाच्या कमी नाही म्हणे. मग त्याला ते लाख रुपये त्या दिवशी तुम्हाला दिलेले होते ना, मी ते दिलेत ना वाटतं रात्री पैसे. बजेट लय वर जाऊ राहिलं वहिनी, काय करायचं मग. आता पोरीचं लग्न एकदाच होत असतं, 4-4 वेळेस होतं का आयुष्यभर. काय केलं मग आपण. पोरगी काचेच्या भांड्यासारखी असती. हा ना, मग तिला सांभाळणं किती अवघड असतं. तुमच्या गळ्यामध्ये आहे ना तो हार असा शोभून दिसायचा, पण आता तो हार ठेवून सुद्धा आपण ना आणखी कर्जबाजारी होऊ. म्हणजे सोनं ठेवून बी कर्जच होणार आहे. ते कर्ज किती होऊ द्या, मेन म्हणजे पुरीचं लग्न झाल्यानंतर आपल्याला आयुष्यभर काय काम आहे, कमवायचंच काम आहे आता. पण पोरगी पुन्हा म्हटली नाही पाहिजे का आमची गरिबीमुळे मला असं काही कमी पडलं म्हणून. बरोबर. तिच्या लग्नामध्ये भांडे पण आता जवळजवळ सगळेच घेतले, वॉशिंग मशीन, टीव्ही बिव्ही सगळं झालंय. बरं. आणि त्या म्हणी पाडून ठेवले ना वहिनी, घर बांधून पावा आणि लग्न करून दाखवा, त्या अगदी खऱ्या आपल्याला करून दाखवायचंय. अहो पण ज्याच्या पोटी पोरगी येते ना, खरं त्याच्याच घरात लक्ष्मी राहते. बरं कसं पोरं कोणाची सांगा बरं. राईट. ज्याच्या घरात पोरगी त्या पोरीला माया पण वेगळीच राहते. आता पोरगी घरातून निघून जाईन तर तुम्ही सांगा घराला किती सुन होईल. प्रश्नच नाही. आता आपण अनुभव. बरं मी काय म्हणते, ते आचार्याचे पैसे दिले का. आचार्याला निम्मे दिले, निम्मे कार्यक्रम झाला का मग दिल. किती दिले निम्मे त्याला. 25,000 दिले. 51,000 मध्ये ठरले ना. 25 दिले त्याला. 51 नंतर म्हणजे 26,000 परत द्यावा लागणार, हे ध्यानात धरा. मी म्हणतो आयर घ्यायचे का नाही, आयराचे काही पैसे येईल ना. कोणाचं काही घ्यायचं वेयचं काही बघायचं नाही. आपल्याकडे आहे, आपण आपल्या सगळ्या वस्तू तिला घेऊन टाकायच्या. कुणी आणो म्हणजे कुणी आणल तेव्हा आपण पुरीला साजरी करायचं का. नाही आता आहे ना ती पत्रिकेमध्ये पद्धत आहे ना, आयर घेतल्या जाणार नाही. मग असं लिहायचं का मोठेपणा. काय कशाला लिहायचं, काही नाही का, काहीच नाही करायचं. सल्ला विचार तुम्ही. हे बघा आता असं मी कुणी कुणाची तर आयर वियर घेऊन जात नाही, आपण पण त्या भानगडीत पडायचं नाही. जे आलं त्याच्यामध्ये साजरे करायचं. शिल्पा, ए शिल्पा, झोपलीत काय. ये बाहेर. खुशमध्ये बस इथं. आपली नवरी खुशमध्ये काही उभा की बस आपली काय अडचणी काही घेणं नाही त्यानं. बसा नवऱ्या बाई. चक्क तुझ्या हातात फोन. अरे मला वाटलं फोनच नाही हातामध्ये. काय करते, तोंडाला काय लागलंय लाल लाल. अगं ते जाऊ दे, लिपस्टिक लावली तुम्ही. अगं एवढा मेकअप करती, नवऱ्याच्या घरी तुला एवढा मेकअप करू देईन का नवरा. तो गंज हौशी, ते गंज हौशी, ते करून देते. ग ते गंध हौशी. बघा पोरगी आतापासून जाऊ म्हणायला लागली. मग बरोबर आहे ना, मग पोरगी कोणाची. हा ना. मला सवय नव्हती, पण आता आहे ना मला असं वाटायला लागलं की आपण रिस्पेक्ट द्यावा. सवय नाही, चांगलं रिस्पेक्ट दिलीच पाहिजे. नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर सासू सासऱ्यांना कधी उलटून बोलायचं नाही. सगळ्यांच्या पाया पडायच्या. नवीन जो पाहुणा घरी येईल त्याच्या पाया पडायच्या. आपल्या डोक्यावरचा पदर, खांद्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नाही. हा, बाहेर कुठे फिरायला गेली पाहुणा जर म्हटला तर ड्रेस घालायचा, नाही तर घालायचा नाही. सगळ्यात महत्वाचं ना ड्रेस आता सगळेच घालतात. शिल्पा तुला एक वाक्य सांगून होतो, किती भांडण होते फक्त नवऱ्याला आरे कार्य कधीच करायचं नाही. आरे कार्य केलं का त्याचा अहंकार जागा होतो. या बाई मी पुरुष एक, मला जर माझ्या कोणी जर अहंकार म्हणजे आरे कार्य जर केलं ना नवऱ्याला, प्रत्येक माणसाला असा राग येतो असतो. जाऊ दे तुम्ही ते नका सांगू. फक्त आरे कार्य करायची नाही. किती राग आला ना अरे कार्य नवऱ्याला करायची. मला आहे ना ते पार्लरवालीला सांगायचं, ती पार्लरवाली किती 10,000 म्हणते मला. जाऊ दे ना, तुला लागते ती पार्लरवाली. तीच लागते ना, तिलाच पार्लर. आपली कार्तिकी ब्युटी पार्लरवाली नाही का, ती सिडको याला राहते ती जत्रा हॉटेलला.
काढतोच ब्युटी पार्लर म्हणून तिच्याकडे देऊ आपण, नको लोड घेऊ तू. थोडंफार कमी करून पाय 8-1 मेकअप करते 10 काय 15,000 जाऊ दे. नाही अहो कमी करू द्या ना 8-1 हजार म्हणून पाय वहिनी बजेट वाढत जाईल बरं. अहो पोरीचं लग्न एकदाच होतं अण्णा, या बाय पूर्ण पैसे फेडायचे आपल्या दोघांना, असं नको व्हायला. 15,000 मग ती मेहंदी बी काढून देईन तुला. चांगली काढते कधी मग अगं अशी मस्त हात भरून मेहंदी काढते, किती काय छान. तू इंस्टाग्रामला चेक कर तिचं. काय करू, कोणाचा फोन आहे? अहो कोणाचा असणार, यांचाच आहे ना. अरे मग बोल ना, काय बोल आता तू म्हणजे जावं येते आमचे, बोल बोल आता तुमच्या समोर कसं बोल बोलणार ना. आहे मी? बरं जाय मध्ये जाऊन बोल. बरं आता बरं मी प्रायव्हेट काय असं म्हणते, काही ते बस्ता फाडून झालेल्या तुला साड्या सगळ्या आवडल्या ना? साड्या सगळ्या आवडल्या आणि त्या हळदीची साडी आहे ना, तर मला त्याच्यावरचं ना एकदम असं फॅशनेबल ब्लाऊज शिवायचंय बरं का. आणि मला माप द्यायला जायचंय. झकपक नको शिव जास्त, नाही तर गावाकडच्या लोकांना नाही आवडत. या बाई असं हब्बाय लग्न एकदाच होणार आहे का? बरं झालं दोन-तीनदा बरं झालं होणार तू आहे. विषय काढला, असं हब्बायचं नको शिकू, इथपर्यंत बाया पाहिजे, बरोबर आहे ना वहिनी? नाही हो अण्णा, बरं तुम्ही मला म्हटले नाही लागतंय. अण्णा हाताचे बोट बी झाक म्हणून. नाही अहो, नाही या बाई, इथपर्यंत बायांचं शिकू ना. अहो एवढ्या बायांचं ठीक आहे, इथपर्यंत कुठे बायांचे नाही, ब्लाऊज नाही, हे बघ, शिवता का? इथपर्यंत शिवणार आहे ती नाही का मेगाबाई, हा. तसली अशी वरती आणि इथून आहे ना त्याला असं बरं, डिझाईन शिव, शिवणार. शिव. अरे तुला ते कसं- नको नको शिव, शेवटी तू मर्जी अण्णा हो, तर जाऊ दे. गावठीच विचारांचे, त्यांना तर काही पटतच नाही माझं. बरं जाऊ दे. बरं तुझी सगळी तयारी झाली, तिथे लग्नाची बॅग आणली का तुझी? ती सुटकेस दादाने सुटकेस, आणली हा. होती वाटतं सकाळी. चेक आणि करून ते बघा- चेक खात्री करून घे हा. त्याची वाली पण. आणि तो याच्या फोन कोणाचा आहे सोबत पाय, बोलते ना, ते नको त्यांचं नाराज होईल. ना. मला वाटतं पाहुण्याचा फोन आहे का, सांग ना. हा, थांब, बोलते. त्यांच्याच्या ना अहो, त्यांचंच आहे ना. त्या पाय फोन चालू राहते. काय हो अण्णा आता आता ते- 5 मिनिटं बसली आपल्या जवळ तर लगेच फोन. अहो चालूच असतं. तुम्हाला माहिती का आता सगळीकडेच आहे. साखरपुडा झाला का पहिले पोरं फोन देतात पुरींना आणि त्या पुरी फोनवर बोलत बसतात नवऱ्यांना. कळतं मग हिला काय आवडतं काय नाही, त्या गोष्टी एकमेकांना सांगत असं. तुम्हाला काय करणार, तुमचं वय झालं आता. नाही ते झालं, पण मला ह्या गोष्टीचा धाक पडला बोलता बोलता ना खटका खटकी होऊ. नाही हो, अहो काय समजदार सांगा असतात. आता ती 22-23 वर्षाची झाली, ते पाहुण्यांचं वय जवळजवळ 28-29 आहे. त्यांना कळतं ना काय बोलायला पाहिजे काय नाही. नाही शेवटी आहे ना पोरगळ आणि बारगळ होतं, बोलता बोलताना खटके उडू असं म्हणतोय मी. म्हणजे एकदाची नाही. टाळी लागली ना मग बोलायसाठी तुम्ही आयुष्यभर अहो बोलायसाठी ते दोघ जण 2 दिवस ते साडीच्या कलर वरून भांडत होते. पहा ते बरं. पाहुणे म्हणायचे का लग्नाचा जो माझा ड्रेस आहे का त्याच मॅचिंगची साडी तुला घ्यायची. म्हणजे आलं का नाही माझ्या बोलण्याप्रमाणे. हो पण ते ड्रेसच्या कलर वरून भांडत होते. आता बस्ता फाडून आणला तिच्या एवढ्या त्या दिवशी. हा. मग तिला आता म्हटलं जा ब्लाऊज पण नेऊन टाक म्हणजे ताण राहणार नाही. बरोबर बरं चला मी काय म्हणते, हं. मी त्या आपली हळद कुटायची ना 2 दिवसांनी, बरोबर. त्या हळद सुकायला ठेवलेली उन्हामध्ये तेवढी बघून आले. बघा हा? बरं. हा. आले. मी बसू घेतच मग मी या जाऊन. काय ना एकदाच कधी पार पडल असं झालं मला. काळी सारखं धडधड करतं आणि वहिनी बी इतकी हौशी आहे ना, तर कर्जाचा डोंगर वाढू राहिला आणि प्रत्येक ठिकाणी आता मी अर्धे पैसे देऊ राहिलो. पण ठीक आहे, लग्नाला आणि घराला कोणी मदत करतात, तसं काही कमी जास्त झालं. वेळ आली ना तर दोस्त लोकांकडे मला मागावं लागेल, पण कार्य म्हणजे कार्यच करू आम्ही. येतो आता दर्शन घेऊन मंदिरात जाऊन. हॅलो, अरे आले ना, थांब ना. अरे मला किती बघावं लागतं, इथं सगळं सांभाळून यावं लागतं. थांब, आले. इथं पण कोणी नाही, आज घरी कोणीच नाही. हा निघालीच. हो 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 आलेस तू? मग आणि मी किती मिस करत होती. तुला माहिती का माझ्या घरात किती गडबड, मी एवढं सोडून आली घरातलं माहिती का. आणि माझं आता लग्न ठरलं. तुला आता नवीन सांगायला नको. सगळं माझी आई हे कर ते कर, कुड्या कर, पापड कर, अजून काय जिलेबी आण, चिवडा आण, हे आण ते आण. मला ते इतकं टेन्शन आले ना आता याच्यात. आता तूच सांग मी काय करायला पाहिजे आता. मी ते लग्न करून घ्यायला पाहिजे का तुझ्या सोबत यायला पाहिजे? पळून जायचं का आपण? म्हणजे तुला पण आता डाऊटच आहे का पळून जायचं का? मी त्याच तयारीने आली, आपल्याला निघून जायचंय. चल ना मग जाऊ निघून. अरे मी ना तुझ्याशिवाय ना बिलकुल नाही जगू शकत. मला नाही वाटत की मी आता नाही का त्या मुलासोबत लग्न करावा आणि आयुष्यभर मला तुझ्यासोबत राहायचंय. मी पण त्याशिवाय नाही राहू शकत. हे बघ, माझ्या घरातले ना तर रेडी होणार नाही आपल्या लग्नासाठी. आणि आता तोंडावर लग्न आलेलं आहे. मला तरी वाटत माझी आई रेडी होऊन जाईल. ती भलतीच खुश आहे बाबा. मला तर एवढी भीती वाटते ना. एक काम करू, आपण पळूनच जाऊ इथून निघून. पण तुझ्या आई वडिलांचं काय? त्यांचं जाऊ दे तिकडे, मरू दे तिकडे. आता मला आहे ना तुझ्यासोबत राहायचंय ना. माझं झालंय डन. आता मला काही कोणाचं ऐकायचं नाही. मी जाईन निघून आता. हे बघ, गावातलं आता दुपारची वेळ आहे तरी एवढे कोणी नसेल, पण बरेच लोक अजून मला आजूबाजूला दिसतात आहे. मला एवढी भीती वाटते ना. पण कोणी बघायच्या आधी ना आपण तलावाच्या काठी निघून जाऊ. चल पटकन.
बाई दरवाजा कोणी लावला गड्या हा? मीच लावलं. काय करताय फोन मध्ये? काय नाही बसलो कीर्तन पाहत. शिल्पा कुठे गेली? शिल्पा हा अरे ती आता आली होती मला म्हणे मी कधी टेलर कडे जाऊन येते म्हणे. आता? म्हणजे जरा 1-2 तास झाले सर. काय ते ब्लाऊज शिवायचे होते ना आपली चर्चा नाही झाली का त्या दिवशी? तिला काय बोललो मी फुलबायाचे शिव म्हटलो. हा. मग ती म्हणे मी टेलर कडे जाते म्हणे. म्हणलं जा गेली मग. का बरं काय म्हणती? काय नाही म्हटलं पुरी दरवाजा लावलेला होता गेली कुठे? तुम्ही इथं बसलेले आणि 2 तासापासून एवढं टेलरला विचारलं फोन करून. नाही विचारू का टेलरला? विचारा बरं. बरं बरं आहे बाई तेवढं तरी ब्लाऊज टाकून येईन लवकर ब्लाऊज शिवून येतील. 2 हॅलो? दिवस राहिले आता. हा कुलकर्णी टेलर बोलता ना? अहो ही आपली नवरी आलती का शिल्पा माझी पोरगी? नाही आली नाही तुमच्याकडे? अहो आता 1-1.5 तास झाले तेव्हा मला म्हणे मी कुलकर्णी टेलर कडे चालले म्हणे अण्णा ब्लाऊज टाकायला. म्हणलं जा. तुम्ही म्हणता आली नाही? तुम्ही दुकानातच का सकाळपासून? नाही आले? बरं ठीक आहे ठेवा फोन. टेलर तर म्हणे आलीच नाही. बघू बरं मी तिला फोन लावून बघते. कोण नेले ना सांगा पण मग फोन नाही ना घरामध्ये? विचारा. अयो फोन तर बंद आहे तिचा. बंद आहे? चार्जिंग संपेल असेल नाही तर. बरं जाईल ना. कुठे काय एवढी काळजी करते आता? थांबा मला परत पासवर्ड सांगायचं काय? 17 वेळेस पासवर्ड बदलता हो. 52. आता काय करते? थांबा ना परत लावून बघते ना मी. अरे चार्जिंग नसेल बाकीचे दुसरे काम कर ना. का लय करते? थांबा हो. काय बघू राहिली? ते मेसेज फोन बॉक्स लावून कशाला खोल? बघते थांबा. फोन डायरेक्ट कट होतोय. हा का? हा लागायचा विषयच येत नाही तेव्हा फोनच बंद आहे. अयो हा तिचा मेसेज काय आला हो तिचा? काय मेसेज पाहायला कुठे? मी कीर्तन ऐकत राहतो. थांबा 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 1 मिनिट थांबा. लय लोकांचे मेसेज येतात अहो मला. थांबा हो. अण्णा मला माफ करा. हं? म्हणजे काय वाचू अण्णा? हा अण्णा म्हणजे मला मला- माफ. अहो तुम्हाला मेसेज आहे तिचा. हा मला सांग ना. मला त्याच्यातलं काही समजत नाही. मला अण्णा- वाचून दाखव. शांत बसता का जरा? हं. अण्णा मला माफ करा. हं? मला हे लग्न नाही करायचं. हं? मी संजयवर खूप प्रेम करते. मी त्याला नाही सोडू शकत. मी चालले निघून. परत तुम्हाला वाटेल तर मला ह्या नंबरला कॉल करा नाही तर करू नका. बाबू. मला तुमच्यापेक्षा तो जास्त महत्वाचा वाटला. आई. आता असं मेसेज टाकलं? आता देवा. असं काय आता? आणि कोणत्या नंबरला कॉल कर म्हणते? काय बघता बाबू. त्याचं आता? आता तर माझा बीपी स्लो व्हायला लागला डायरेक्ट. आता काय ते मी म्हणावं तुला पोरीला? म्हणत होतो माग आहे ना. मागच तिला हे करायला पाहिजे. माग तुला आठवतं हाओ, का? 2 अण्णा वर्ष तसं नाही करता येतो पुरीच्या जातीला. काय कशात कमी पडलो तेच कळणार नाही आता. एवढं पुरीला समजून सांगितलं आता त्या लोकांना काय सांगायचं आपण? बापरे. हो 4च दिवस लग्नाला राहिले अण्णा. सांगा ना आता काय करायचं आपण? आता त्या लोकांना कसं तोंड द्यायचं सांगा ना. आई गं, काय काय बोलायचं डोक्याला ताण ते? झाला आता हा. मला शब्द बोलता येणार नाही त्या लोकांजवळ. तुला काय बोलायचं ते बोल. हो अण्णा पण त्या लोकांना मी कसं बोलू? आता असं सांगू का आमची पोरगी पळून गेली म्हणून? मग आता काय खोटं बोलता येईल का? पाहुणे रावळे काय म्हणतील आता? म्हणतील यांना एक पोरगी सांभाळायला नाही गेली. त्याच्यामध्ये काय कोणता नंबर टाकेल त्या नंबरवर कळव म्हणते. अहो तिचाच नंबर आहे. तिचाच नंबर आहे का? आता काय करायचं? ती पोरग तर आपण गावातून पण काढून दिलं होतं. ते माग 2 वर्षापूर्वी तेच ना. तेच 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 तेच. त्यांनी तरी काही त्याच्याही घातली त्याचे मायला त्याचे. अहो अण्णा आता शिव्या देऊन काय होणार आहे? त्याची आईन बहीण घालून कसं जमन ते सांगा मला. अरे लय खुनशी पोरं राहत्या. आजचं तर तरुण रक्त आहे ना लय खुनशीत. हे बाय आपण आहे ना त्याला मिटवलं होतं 2 वर्षाच्या नंतर. हिला आता व्यवस्थित आपण पाहून दिलं चांगलं. कर्ज बाजारी होऊ राहिलो आणि 4 दिवस असा धोका दिला. अण्णा माझं डोकं चालत नाही. आता करायचं काय? काय बोलू आता मला तेच समजत नाहीये. बरं ते समोरचे नवरदेवचे माणसं तर लय बेकार आहे हो. त्यांचे भाऊ बंद ना त्या दिवशी सुपारीला होता ना तो एक जण. हा तो तर लय बेकार. मग आता त्याला काय जर असं करायचं? समजलं ना तर तो आपल्याला फाडून खाईल. काय आता कर- आहे ना शांत बसून नाही चालणार. मग आता करायचं काय आता?
तुमचा फोन वाजतोय वाटतं कोणाच तरी. जाऊ दे, नाही वाजत. पाय बर काय. हो त्या नवरदेवाच्या बापाचाच फोन येतोय तुम्हाला. बरोबर ना, रोज फोन राहतो त्यांचा वाला. आता काय कट करा तो. आता काय सांगायचं त्यांना. कट केला ना. आपली काय ताकद नाही भाऊ काही सांगायची. अरे मग आता सांगावं तर लागणार ना. हो काय सांगणार आहे पण त्यांना. आमची पोरगी पळून गेली असं. आपलं डोकं तर बधीर झालं डायरेक्ट आता. वहिनी वहिनी तुम्ही माझ्यापेक्षा आहे ना, जरी वयाने लहान असेल ना, पण तुम्हाला जनरल नॉलेज जास्त आहे बरं का. काहीतरी मार्ग शोधा. आपण जरा घरात बसू आणि हे करू. चालतं. मला आहे ना, मला पाणी द्या थोडस. चला काय देवा, असे दिवस येईल वाटले नव्हते मला. हो राव ना, मी येई बा. काय चाललंय? बसा. काय नाही, आता हीच लग्नाची तयारी. फोन का बरं उचल ना? 7-8 फोन झाले तुम्हाला. फोन करीत होते का तुम्ही? हा, 2-4 कॉल झाले तुम्हाला, तुम्ही फोन उचले ना. म्हणलं चला आता या एकच जाऊन येऊ. लग्नाच्या गडबडीत आहे ना, नाही उचलला. पण आता आहे ना, गडबडच झाली थोडी. आता हे 2 दिवसावर लग्न आलं, काय इडे सजावट दिसत ना, मंडप बिंडप काय डेकोरेशन हे ते. तोच विचार करू राहिलो. आता काय आहे, खरं सांगायचं म्हणजे आहे ना, आमचं डोकं काम करीना हो. काही पैशाचं टेन्शन नाही का तुम्हाला? नाही, दुसरंच टेन्शन वाढलं. आता काय आहे, कशाचं टेन्शन वाढलं? कसं आहे बरं काय चहा पाणी घेणार का काय? घेऊच आपण. ए मी काय म्हणतो, होईल आपल्याला नाही का? अरे कोण आहे घरात? अरे पाहुणे आले. यो या बसा. ते काय 2 दिवसापासून फोन करीत होते. 2-4 कॉल झाले तुम्हाला, काही फोन उचली ना. म्हणलं जाऊन बघू बुवा काय कुठं काय अडचण असेल ना बुवा. नाही अडचणच आहे. सांगा आता वहिनी तुम्हीच. अडचण म्हणलं काही थोडीशी पैशाची असेल तर देऊ आपण, इकडे तिकडे करू बस. वैरांना मदत करणं काम नाही आपलं आहे. पैशांची अडचण पैशाची नव्हती. अजिबात अडचण नाही हो. पोरगी नाही म्हणते अहो दादा का बरं लग्न. नाही म्हणते? नाही तिची इच्छाच नाही. कसं काय असं कसं काय म्हणता येईल? अहो पाहुणे, आम्ही तिला आहे ना फटकून काढलं माहितीये का? बोला फॉरिनला कुठे काय ते बघू द्या, आमने सामने मला बघू द्या. काय नाही म्हणते का तुमचे काही चालू आहे ना, हे मला काही कळलं ना. म्हणजे पुरीला तुम्ही प्रत्यक्ष बोलायचा विचार आहे का? मग अण्णा आता कसं सांगायचंय ना पोरगी मला पळून- विचारून ना तिचं काय म्हणणं आहे नेमकं, का बरं करतात नाही आधी, का बरं ती बोलली? दादा आमची पोरगी पण घरात नाही. पाहुणे काय आता सांगा तुम्ही तुम्हाला. म्हणता अहो, घरात म्हणजे काय? 2 दिवस झाले ना नाही असं घरात. कसं काय? 2 दिवस झाले आम्हाला न मग सांगता. आम्हाला काय तुम्ही आम्हाला काय हे करता काय? सोयऱ्यांना काय तुम्ही कच्चे समजाते का? नाही हो, तुम्ही मानुक्षीदार माणसं आहे म्हणून तर तुमचं आणि आमचं जमलं ना राव. नाही असं नाही. मग तुमचं जर पोरीचं आधीच काय अफेअर असेल तर आम्हाला का बरं नाही हो सांगितलं? नाही असं काही बोलू नका हो. मग आमची पोरगी आहे ना. तुमची पोरगी 2 दिवसात निघून गेली तर म्हणजे तुमचा कुठं तरी असेल ना, डाळू मी कुछ काला याचं असेल कुठं तरी. अहो कळालंच नाही भाऊ ती कस काय निघून गेली अहो घरातून. हो पण आमची पोरगी निघून गेली आता आम्ही काय निघून करणार? गेली त्याला मी काय करू? अहो मग आम्ही काय करू ते सांगा मग ना मला राव. ना समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे जे भरणं राहतं ना, 4 लोक सुपारी फोडायला राहत्या ना, हा. त्याला बोलून आणि भरणं करून द्या. भरणं म्हणजे कसलं भरणं करून खर्च द्यायचं कसं काय? तुम्हाला? आता 2 दिवसावर सगळं लग्न आलं तर खर्च पाणी कोण भरणार रे? असं अच्छा राहत म्हणजे तुमचा सुपारीचा खर्च केला ते भरून द्यायचे आम्ही. मग? अहो इकडं आमची पोरगी गेली. 50,000 रुपये द्यावा लागतील. पाय. तुम्हाला अहो research 50,000 वगैरे रुपये ना, आम्ही पहिले तेच सोनं करावं लागेल तुमच्यावर. तुम्ही पोरगी कुठंतरी लपवली का पळवली का काही गेलंय हे मला काही अहो घेणं देणं पाहुणे आमच्या जीवाकडे पहा तुम्ही. या बाय नाही. माझी काही पाहत नाही भावा काही पाहत नाही. नाही नाही म्हणजे तुम्ही मला शेवटी द्यावंच पैशाला लागेल. महत्व देऊ राहिले बा. आमचं पोट पैशाला महत्व म्हणजे आता इज्जतीला महत्व आलं ना. आणि आमचा पोटचा गोळा. पोटचा 2 गोळा जर 22 वर्ष बसतो गोळा तुम्हाला सांभाळता नाही आला का? बरं सांभाळा ना. काल परवापर्यंत सांभाळा, पण 2 दिवस झाले ना आम्हाला न सांगताय ना गायब झाली म्हणून तुमचे फोन त्याला उचलले आमची काही नाही. चुकी माफ नाही. करा फोन बरं नाही का. उचलला याच्यावरच म्हणलं जाऊन पाहू बा त्यांच्या किती नाही बरोबर प्रत्यक्ष काय आले आहे. तुम्ही. आता कोणत्या तोंडाने फोन उचलून काय सांगू तुम्हाला. अहो, तुम्हाला सांगायचं काय तेच कळत नव्हतं भाऊ म्हणून आम्ही फोन हा. बंद उचलले नाही. मला तर कम से कम एखादा मेसेज तरी करा तुम्ही. आम्ही इकडे सगळे आवरून ठेवलं आणि तुमच्या काल तर तुमचं इकडे काहीच अहो, या बाय- काही दिसत ना. मनस्थिती खराब झाली आमच्या ठिकाणी. तुम्ही बी असते ना पाहुणे आणि तुमची मुलगी असती ना, असती जर गेलीच ती न विचारता 2 दिवस झाले नाही लग्न. नाही, असं झालंच नसतं आपल्याकडं. नाही पण आता झालं बा. त्याचा काय मार्ग काढायचा? मला तर खर्च द्यावा लागेल तुम्हाला. नाही आमचे आम्ही पण खर्च कुठून खर्च देणार? आम्ही भेटणार. गावात करा जमीन तुम्ही, पण का काही नाही? दान ठेवा कुठे काही विका. अहो या बा वहिनीच्या गळ्यातली ठेवा. वहिनीच्या गळ्यातली पोट ठेवून आणि मी आचार्याला 25,000 रुपये हा. दिले. अजून अरे- ठेवा काहीतरी ठेवा. पण मग कसं आहे नाही हो मला नाही एवढा नाही. दोन लोकांना माफ फोन करा आमच्याकडनं आहे ना. या बा आमची मनस्थिती खराब आहे. जा तुम्ही घरी जा बरं. नाही मला मग मला इकडेच निर्णय द्यामध्ये नाही तर मला पंचमंडळीला सांगायला. अहो नका आमची नाही, बेइज्जती नाही, करू आमची हायती पुन्हा. कशाला इज्जत घालवता दादा ते तुमची सांगा गेली तुम्ही. मावाली नाही जाणार का?
हे बा झाकली मूठ 1.25 लाखाची, काही नाही मोडलं म्हणून सांगा. लोकांना पत्रिका दिल्या ते लोक येणारच आहे ना. नाही सांगून द्या. कसं करू? अहो द्यावा, सांगून द्या लग्न कॅन्सल झालं. मुळे आपण दिले ते लोक आता परवाले येतील, त्यांना मी काही सांगू? मी सांगा काय ना. बसू का? नाही लग्न नाही असं. अहो मोडलं म्हणून सांगा. जाऊ द्या जा तुम्ही जा. 2 शब्दात नाही सांगता येणार. तुम्ही मला काहीतरी सांगा सडे तोड, नाही तर मग मला काहीतरी करावं लागेल. सांगा बहिणी आता काय करायचं. लयच अवघड आहे आता काय करायचं खरंच. अहो तुम्ही पाहुणे माणूस नात्याने आम्हाला धीर द्यायचा. मी धीरच देऊ शकत नाही ना. जर तुम्ही माझे 2 फोन उचलले असते मी तुम्हाला धीर दिला असता. त्याच्याबद्दल मी फोन करतो, तुम्ही फोनचा रिस्पॉन्सच देईना. ऐका ना, आम्ही तुमची माफी मागतो. तुमचं बरं, आता तुमचं माफीचं म्हणणं ठीक आहे, पण मग आता मी काय करायला पाहिजे सांगा? बघू काय मग मी तुमचं. आता औषध खातो आणि घेतो मरून. नाही नाही हो, तसं काही मग करू आता नका. काय करू? असं नका आमची करू. चूक आहे, नका. तुम्ही जे नका पाहुणे करू. येतील, ज्यांना आपण पत्रिका दिले, ज्यांना आपण निमंत्रण दिलंय, ते आल्यावर मी काय करू? अहो काही कारण असतो लग्न मोडलं, लग्न कॅन्सल आहे म्हणा ना. तुम्ही एका पाहुण्याला जरी सांगितलं ना, तो एक पाहुणा पाहुण्याला पण नाही ना सांगता येत. एका आम्ही पाहुण्याला तुमचे सांगा, ते पैसे- 10 जणांना सांगतील. तुमचे पैसे भरून देऊ आम्ही, तुम्ही ऍडजस्ट करून घ्या काहीतरी. तुम्ही मला उद्याला लगेच या करा, म्हणजे मला 4 लोकांना सांगता येईल. या बाय माझ्या वहिनीचा शब्द आहे, भरून देऊ ना तुमचा खर्च देऊ भरून. आम्हाला थोडस सावरू द्या. ठीक या आहे. तुम्ही या. येऊ का मग मी? हो या या बाय काय सांगायचं त्या सांगा, पण लग्न मोडलं म्हणे. हा अण्णा बोला. आता त्यालाच अवघड झाला, तर यांना कुठून पैसे द्यायचे हो? काय करावं, लोकांचे पैसे द्यायचे एवढे, कसं करावं डोकं चालत नाही. आता तर पोरगी खुशाल निघून गेली, आता तोंड दाखवायला सुद्धा जागा नाही कुठं. काय ऊन पडतं भो. वहिनी काय करू राहिली घरामध्ये, काय न भूक बिली लागली. वहिनी ओ वहिनी, इकडे तर नाही, इकडं असं. वहिनी वहिनी काय केलं वहिनी? जगण्यात मजा नाही. आता मी सुद्धा संपून घेतो स्वतःला.